ट्रक चालकांच्या संपाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, 450 कोटीहून अधिकचे नुकसान। इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांच्या संपामुळे नाशिक, रत्नागिरी, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलसाठी रांगा। ट्रक चालक संघटना आणि केंद्राच्या प्रतिनिधींमधल्या बैठकीकडे लक्ष। उद्यापर्यंत ट्रक चालकांचा संपाचा इशारा। नवीन वाहतूक कायद्याला ट्रक चालकांचा विरोध। केंद्रीय गृह मंत्रालयाची ट्रान्सपोर्ट संघटनांसोबत आज संध्याकाळी 7 वाजता बैठक। बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। नागपूरसह मनमाड, कोल्हापूर, पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे। टँकर चालक मालकांच्या बैठकीमध्ये तोडगा। टँकरमध्ये इंधन भरण्यास मालकांची परवानगी। इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार। तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। राज्यभरातील एसटी सेवा बंद होण्याची शक्यता। ट्रक बस चालकांच्या संपाचा फटका। एसटीलाही बसण्याची चिन्ह। विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द। संपामुळे नवी मुंबई, दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशिकमधील भाजीपाल्याची आवक घटली। एका रात्रीत भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी महागले। मुंबई अहमदाबाद महामार्ग, सांगली, नागपूर, जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपलं। पेट्रोल पंपाच्या बाहेर इंधन संपल्याचे फलक। कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या। ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। सह्याद्रीवर मराठा आरक्षण समन्वय समितीची बैठक सुरू। जरांगेंचा व्हीसीद्वारे मुख्यमंत्री शिंदेंसोबत संवाद। मराठा कुणबी एकच असलेले पुरावे सरकारला दिल्याची जरांगेंची माहिती। महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम घोषित करणार। महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार नाही। निवडणुका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। 1-2 जागांसाठी महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत। जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, तसं ठरलं असेल तर स्वागतच। संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसमधल्या अनेकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा। मंत्री विखे पाटलांचा सूचक विधान। तर भाजप सत्तेतून गेल्यावर विखे कुठे जाणार? संजय राऊतांचा खोचक सवाल। दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी भाजपकडून 8 जणांची समिती। समितीमध्ये 4 केंद्रीय मंत्री। प्रत्येक राज्यातही समिती बनवणार। सह्याद्री राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आवाहन। शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी। अयोध्येमध्ये राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप साकारलं। जपानमध्ये द बर्निंग प्लेनचा थरार। जपान एअरलाइन्सचं विमान कोस्टगार्डच्या विमानाला धडकून अपघात। फ्लाईटमधील सर्व 379 प्रवासी सुरक्षित।